महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन मा 100% सर्व माझ्या डेव्हलपमेंट आईचं महत्व सगळ्यात जास्त आहे. मी लहान विचारले मला शेती घ्यायच्या, दादा म्हणजे होय म्हटले. मी इलेक्शनला माझ्या प्रत्येक इलेक्शनला शेती विकूनच मी माझे इलेक्शन केलेले आहे. म्हणजे प्रत्येक इलेक्शनला मी माझी घरची शेती विकलेली आहे आणि मी इलेक्शन लढवलेलं आहे. तेव्हा तुला इच्छा असेल तर आता घेऊन टाक शेती. म्हणजे जेवढी आपण विकली तेवढी खरेदी कर. बंटीना दादानी पुण्याला सेटल केला होता इलेक्शनच्या आधी. पुण्यातली कॉलेजेस शिक्षणाला देखील पुण्यात ठेवलं बंटीला. आणि दादानी बंटीला सांगितलं पुण्याचे इंजिनिअरिंग कॉलेज वगैरे तू बघायला चालू करत पुण्यात सेटल हो. काही राजकारणाच्या गोष्टी झाल्या कोल्हापूरला, त्यामुळे मला बंटी म्हणला की भैया मी आता कोल्हापूरलाच येतो आणि मी इलेक्शनला उभा राहतो. अशा तऱ्हेनं बंटी कोल्हापूर शिकला. वैजूचा मला पूर्ण कायम प्रत्येक प्रोजेक्टला सपोर्ट कायम तिचा आहे. महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन मा. नमस्कार, मी विजय चोरमारे. महाराष्ट्र दिनमानमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण एका वेगळ्या व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत. आपल्याला माहिती आहे DY पाटील हा जो ब्रँड आहे तो केवळ महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशभरात नावलौकिक असलेला आणि देशभरात ओळखला जाणारा ब्रँड आहे. DY पाटील एज्युकेशन सोसायटी असेल, DY पाटील ॲग्रिकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी असेल, DY पाटील हॉस्पिटल असेल, म्हणजे शिक्षण, शेती, आरोग्य, सहकार, हॉस्पिटॅलिटी, क्रीडा अशा वेगवेगळ्या क्षेत्रात हा ब्रँड आपल्याला काम करताना दिसतो. हा जो ब्रँड आहे हा ब्रँड अधिक लखलखीत बनवण्याचा आणि त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यंत नेण्याचं आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचं एक वेगळं स्थान निर्माण करण्याचं काम कुणी केलं असेल तर डॉक्टर संजय D पाटील यांनी काम केलंय. म्हणजे गेली 40 वर्षे शिक्षण, आरोग्य, शेती, क्रीडा अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये डॉक्टर संजय D पाटील हे कार्यरत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते वयाची 60 पूर्ण करून 61 त्यांची आपण आता साजरी करत आहोत. तर हा एक टप्पा आयुष्यातला असा असतो की या टप्प्यावरून आपल्याला आपल्या आतापर्यंतच्या आयुष्याकडे मागं वळून एक सिंहावलोकन करता येतं आणि या एका प्रगल्भ दृष्टीतनं भविष्याचा वेधही घेता येतो. भविष्याकडे बघण्याची दिशा सुद्धा आपल्याला सापडू शकते. तर आपण आज डॉक्टर संजय D पाटील यांच्याशी संवाद साधणार आहोत. त्यांचा एकूण आजवरचा प्रवास तो जाणून घेणार आहोतच, पण त्यांच्या भविष्यातल्या संकल्पना काय आहेत, त्यांचे ड्रीम प्रोजेक्ट काय आहेत त्याच्या संदर्भातही जाणून घेण्याचा आपण आज प्रयत्न करणार आहोत. नमस्कार पाटील साहेब. नमस्कार. खरं तर तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असता पण कधी पुढे येऊन काम करत नाही. सगळं म्हणजे पडद्यामागचं सगळं काम तुमचं असतं आणि त्यातही पुन्हा तुम्ही स्वतःबद्दल कधी सार्वजनिक सभा समारंभात जात नाही आणि स्वतःबद्दलही कधी बोलत नाही. तर आम्हाला संजय D पाटील व्यक्ती म्हणून जाणून घ्यायचं आहे. तर तुम्ही अजिबात आज तुम्ही जे नेहमी असं रिझर्व्ह राहतात तसं रिझर्व्ह राहू नका, मोकळेपणाने बोलूया. म्हणजे आम्हाला तुम्ही व्यक्ती म्हणून तुम्हाला समजून घ्यायचा आहे, तुमचा प्रवासही समजून घ्यायचा आहे. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की DY पाटील शिक्षण संस्था इथं कोल्हापुरात सुरू झाली. कोल्हापुरातल्या एकूण इथल्या शिक्षण क्षेत्राला एक वेगळा आकार देण्याचं काम या शिक्षण संस्थेने केलं. DY दादांनी हे सगळं उभं केलं, सुरुवात केली. पण ते सक्रिय असतानाच तुमची यात कामाला सुरुवात झाली. ती कशी कामाला सुरुवात कशी झाली या क्षेत्रातली तुमची? अगदी लहानपणापासूनच दादानी मला ही सगळी जबाबदारी कन्स्ट्रक्शनची दिली होती. म्हणजे वयाच्या 18व्या वर्षापासूनच मला कामात त्यांनी गुंतवलं होतं. जेव्हा पहिलं कॉलेज 1984 साली मिळालं, मी कायमच दादांच्या बरोबरच असल्यामुळं म्हणजे माझ्या त्या वय देखील 24 वय होतं, परंतु त्यावेळी मला कन्स्ट्रक्शन जबाबदारी देऊन पहिलं कॉलेज बांधकामाचे माझ्यावरती जबाबदारी सोपवली आणि ते मी चांगल्या पद्धतीने पार पाडत गेलो. म्हणजे तिथून त्यांची सुरुवात झाली. लोकांना असं वाटतंय की बाबा DY पाटलांनी साम्राज्य उभं केलं आणि संजय पाटलांना सगळं असं म्हणजे ते असे येऊन बसले. पण जी अशी आपली माहिती आहे की बाबा तुम्ही फार सुरुवातीच्या काळात खूप खडतर होता. म्हणजे ते खरं तर लोकांना समजायला पाहिजे तुमच्याकडून तो काय खडतर होता आणि तुम्हाला कोणत्या अडचणींना सामोरं जायला लागलं, त्यातून कसे मार्ग काढले, म्हणजे लोकांनाही अडचणीवर मात करण्यासंदर्भातली एक प्रेरणादायक अशी दिशा मिळू शकेल. आपल्याला सांगायला हरकत नाही की दादानी परमिशन घेतल्यानंतर जबाबदारी कॉलेज उभा करण्याची जबाबदारी, कन्स्ट्रक्शनची जबाबदारी, कॉलेज चालू करून मेडिकल कॉलेज जरी सँक्शन करून दादानी घेतलं, त्यानंतर मला बांधकाम करून डे टू डे फंक्शनिंग, डे टू डे डॉक्टर्स नेमणे किंवा CPR हॉस्पिटलची अटॅचमेंट होती ते चालवणे मुलांचं, ही सगळी जबाबदारी जवळजवळ माझ्यावर सोपवली होती. आणि दादा आपल्याला माहितीच होतं
की मुंबई पुणे जाणं त्यांचं फार असायचं. म्हणजे कोल्हापूरला ते महिन्यात 2-2 महिन्यात एकदा यायचे. आणि त्यामुळे जेवढं काय कोल्हापूरच्या बाबतीतलं जे बघावं लागत असेल ते सोपवलं होतं माझ्यावरती. आणि त्यांनी कधी विश्वास टाकला होता की बाबा हे आता सगळं हळूहळू तू बघायला चालू कर. आणि मला अजूनही आठवते वयाच्या माझ्या 27व्या वर्षीच 100% मला जबाबदारी वडिलांनी सोपवली होती. आणि मग त्यानंतर वडिलांनी कधी मग फायनान्शियली असं माझ्यावर काय विचारलं नाही, बघितलं नाही. त्यानंतर माझं जबाबदारी सोपवत परमिशन घेत नवीन कॉलेजेसची संकल्पना चालू केली आणि स्टार्ट केली. तो काय सुरुवातचा खडतर होता? म्हणजे तुम्ही एकदा तुमच्याच संदर्भातल्या एका कार्यक्रमात असं की तुम्हाला अगदी तुम्ही शेतात वगैरे कामाला जात होता वगैरे, काय काय परिस्थिती होती ती? कसं पहिल्यापासूनच आम्ही शेतकरी कुटुंबात जन्मलेलो होतो. जवळजवळ बावड्यामध्ये शेती भरपूर अशी आमची होतीच. दादा देखील आपल्याला माहिती 2 वेळा आमदार होते. परंतु शेतीची आवड होती, घरी शेती होती, डेअरी होती. आईंचं देखील अतिशय आमच्यावरती लक्ष होतं. म्हणजे 5 बहीण भावंडांच्या वरती आई चांगल्या पद्धतीनं आम्हाला कंट्रोल करत होत्या आणि इतकं स्ट्रिक्ट होते. आई पण आमच्या पूर्वीपासून अगदी स्ट्रिक्ट होत्या. वडील तर होतेच, वडिलांचा देखील आदरयुक्त आम्हाला दबदबा होता. त्यामुळे प्रत्येक वेळी आम्ही जरी विचार केला दादांचे भीतीपोटी आम्ही कधी 7 नंतर घरातून बाहेर गेलो नाही. संध्याकाळी 7ला घरात आलंच पाहिजे, त्यांचं स्ट्रिक्ट वॉर्निंग होती. आणि ते व्यवस्थित सगळं, मी असेल, मोठ्या बहीण असतील किंवा बंटी असतील, आम्ही सगळे एकत्र बहीण भावंड खेळीमेळीच्या वातावरणात राहिलो. तर शेती बघायची मला आवड तर होतीच पहिल्यापासून. शेतीची आवड असल्यामुळं शेतात जाणं किंवा विहिरीचं बांधकाम मी स्टार्टिंग केलं होतं शेतामधलं. त्यामुळे अटॅचमेंट माझी शेतीची पहिल्यापासून. तुम्हाला फक्त पहिल्यांदा ती विहिरीची जबाबदारी दिली होती, तुम्ही तेवढं ज्योतिबाच्या डोंगरावर ते बेटीवरनं जायचं. म्हणजे अगदी विहिरीची जबाबदारी बांधकामाची चालू केल्या शेतामधली पहिली दगडी बांधकामाची विहीर होती. ज्योतिबावरून मी जाऊन दगड भरायचा ट्रॅक्टरमध्ये, आम्ही घेऊन यायचं. त्यावेळी फॅट गाडीतून देखील मी 7-7 पोती सिमेंट घेऊन बांधकामासाठी घेऊन जात होतो दररोजच्या दररोज. आणि ती विहीर पूर्ण केली होती. ते एकूण DY दादांची तुमच्यासाठी काय शिकवण काय होती? म्हणजे त्यांनी हे सगळं या क्षेत्रात येताना तुम्हाला काय सुरुवातीला काय धडे दिले, असं काम करायचं आहे, तसं काम करायचं आहे, मार्गदर्शन केलं की बाबा काही नाही असं काही सांगत बसले, तुम्ही त्यांच्याकडे बघून शिकत गेला? म्हणजे काय नेमकी तुमची ही प्रक्रिया कशी होती या क्षेत्रात उभं राहण्याची? दादांचं एक सवय होती की प्रत्येक वेळी आले दादा कोल्हापूरला, मी कायमच मी आता सांगू शकतो की बाबा कंटिन्युअस मी दादांच्या वर फुल टाइम थांबत होतो. दादा रेल्वेत उतरल्यानंतर मी रेल्वेत त्यांना सकाळी घ्यायला गेल्यापासून ते मुंबईला जात असले रेल्वेत सोडवपर्यंत मी कधी चुकवलं नाही. म्हणजे माझ्या 30 वर्षाच्या कालावधीमध्ये मी दादा ज्या वेळी कोल्हापूर आले, ज्या वेळी आले, म्हणजे मी असं तासभर इकडे तिकडे कुठे गेलो नसेल. म्हणजे माझ्या कामात गेलो असेल, पण दादांच्यावर सकाळी थांबणे, संध्याकाळी थांबणे, दिवसभर थांबणे, त्यांना एअरपोर्टला जाणे, एअरपोर्टवर घेऊन येणे, एअरपोर्टला सोडणे, हे मी कधीच चुकवलं नाही त्यांच्या बाबतीतला. त्यांच्यावर फुल टाइम बरोबर. मी त्यावेळी शिकायला मला भरपूर असं मिळत होतं. लोकांच्याशी कसं वागायचं, समाजात कसं वागायचं, हे सगळं. तर आता तुम्ही हे सांगितलं, हे आम्ही बघितले. म्हणजे तिथं कोल्हापुरात दादा आल्यानंतर म्हणजे तुम्ही तिथं ह्याच्यासारखं त्यांच्या कधी तिथं मिनिटभरी त्यांच्यापासून बाजूला गेलेले कधी तुम्ही दिसला नाही. म्हणजे याचा अर्थ दुसरा की तुम्ही पितृभक्त आहात, पण त्याच्याबरोबर तुम्ही मग अशा आईंच्या संदर्भात सांगितलं मातृभक्त सुद्धा आहात तुम्ही. आणि दुसरं अलीकडं आम्ही सातत्यानं तुम्हाला वेगळ्या निमित्तानं बघत असतो, तर तुम्ही कुटुंब वत्सली असं तुमचं व्यक्तिमत्व आहे. एकदम अतिशय चांगलं. तर तुमच्या आयुष्यातलं हे जे आईचं स्थान आहे, आईचे संस्कार आहेत, त्याला किती महत्व आहे, काय त्याच्याबद्दल काय सांगा? 100% सर्व माझ्या डेव्हलपमेंट आईचं महत्व सगळ्यात जास्त आहे. कारण आईच फुल टाइम आमच्या बरोबर जास्त होत्या. दादा क्वचित 1-2 महिन्यात एकदा कोल्हापूरला यायची, पण डे टू डे जे होतं आईने आम्हाला सगळ्यांना सांभाळलं, सगळ्यांना डेव्हलप केलं. आणि प्रत्येक गोष्टीवर आईचा सपोर्ट आम्हाला 100% कंटिन्युअस होता, आज देखील आहे. आतापर्यंत सुद्धा आईना दररोज आम्ही भेटतोय, मी असेल, बंटी असेल, रात्री देखील आम्ही जेवायला एकत्र बसून गप्पा मारतोय. हे आमचं अटॅचमेंट, फॅमिली अटॅचमेंट, बंटी असेल, मी असेल, वैजू असतील, मुलं असतील, आम्ही सगळेजण एकत्र कायम असतो, भेटत असतो. पण तुम्ही आता हा सगळ्या संस्थांचा व्याप असतील, ह्या 2 विद्यापीठ असतील, हॉस्पिटल असेल, इतर तुमचे काही छोटे मोठे अनेक गोष्टी प्रकल्प सुरू असतात, ह्यातनं म्हणजे एवढ्या प्रचंड व्यापातनं तुम्ही कुटुंबासाठी वेळ कसा काय देत असता? म्हणजे ते कसं शक्य होतं, किंवा ती मॅनेजमेंट कशी असते तुमची? म्हणजे ही संस्थात्मक पातळीवरची मॅनेजमेंट वेगळी, पण त्याच्याबरोबर इकडे कौटुंबिक पातळीवर सगळं जपणं, ही मॅनेजमेंट वेगळी. तर ते कसं जमवत असता तुम्ही? नाही, कसं फॅमिली अटॅचमेंट ही मला अगदी पहिल्यापासूनच आहे. फॅमिलीमध्ये राहणं किंवा सगळ्यांची गप्पा मारणं. आता इतकं जरी मिसेस आता 35 वर्ष आमच्या लग्नाला झालेले आहेत, म्हणजे
तिचे पण आता 61 आहेत त्यामुळे आम्ही दोघं पण ह्याच स्टेजमध्ये आहे. पण आम्ही अटॅचमेंट आमच्या दोघांचे कायमच पहिल्या दिवसापासून राहिले. आणि जेवढं काय नवीन नवीन काम होतं तिचं इन्व्हॉल्वमेंट डे टू डे कॉलेजमध्ये कधी झाली नाही किंवा इकडे तिकडे जा. खरं जे नवीन काय मी करत असेल, नवीन प्रोजेक्ट्स मी करत, कारण माझ्या आयुष्यामध्ये गेल्या 40 वर्षामध्ये मी नाही म्हटलं तर 30-35 प्रोजेक्ट्स केले आणि ते प्रत्येक वर्षी मला वेगवेगळे नवीन प्रोजेक्ट्स आहेत. माझ्या लाईफमध्ये असं कधी एकच प्रोजेक्ट कंटिन्युअस रिपीट होत गेला नाही. मी नवीन प्रोजेक्ट्स करणे, नवीन गोष्टी करणे, नवीन गोष्टीचे अटॅचमेंट होणे. म्हणजे माझे जर आपण विचार करतो कॉलेज झालं त्यानंतर वॉटर पार्कचं प्रोजेक्ट केला असेल, त्यानंतर तहसीलला शेती केली असेल, कन्स्ट्रक्शन असेल, म्हणजे शुगर फॅक्टरीचं परमिशन असेल किंवा सयाजी हॉटेल असेल, असे प्रत्येक वेळी नवीन माणसं, नवीन ग्रुप, नवीन फंक्शन्स, नवीन गोष्टी शिकायला मला लागत होत्या आणि ते इम्प्लिमेंट करावे लागत होत्या मला. यातलं सगळ्यात तुम्हाला म्हणजे जे प्रोजेक्ट तुम्ही आता वेगळे सांगितले त्यातला तुम्हाला आनंद देणारा सगळ्यात कुठला प्रोजेक्ट ठरला? तसा प्रत्येक गोष्टीचा आनंद असतोच नव्या उभारणीत, पण तरी सुद्धा एक आपलं असतं बाबा या ह्याच्यात खूप शिकायला मिळालं, खूप अनुभव मिळाला, खूप आनंद मिळाला, असं कुठल्या गोष्टीबद्दल सांगाल तुम्ही? आधी पूर्वी म्हटलं तर मला तहसीलच्या शेतीबद्दल अतिशय आनंद झाला की माळरान आपण फोंडा माळ घेऊ शकलो, 200 एकर खरेदी करता आला आपल्याला त्यावेळी आणि आपण डेव्हलपमेंटची कष्टानं केली. म्हणजे अगदी तिथं खटकाळ माळरानावरती देखील आपण नंदनवन ते जरा तळसंद्याचं काय ते म्हणजे 25 वर्षापूर्वीची तिथली परिस्थिती आणि तिथं तुम्हाला काय काय करायला लागलं? म्हणजे आम्ही पण परवा त्या विद्यापीठाच्या पदवीदान समारंभाच्या निमित्तानं सगळं तिथं येता आलं, ते बघता आलं सगळं, तर ते म्हणजे अक्षरशः नंदनवनच आहे ते उभं केलंय. तर तिथली आधीची त्या एका फिल्म मधनं आधीची परिस्थिती सुद्धा बघितली, काय तिथं त्या माळावर परिस्थिती होती, तर त्या संदर्भात सांगा ना, सविस्तर सांगा जरा. म्हणजे काय? मला शेतीची आवड लहानपणापासूनच होती आणि मग मला एक बोलता दादांशी एकदा बोलता मी दादा विचारले मला शेती घ्यायची आहे. दादा म्हणजे होय म्हटले, मी इलेक्शनला माझ्या प्रत्येक इलेक्शनला शेती विकूनच मी माझे इलेक्शन केलेले आहे. म्हणजे प्रत्येक इलेक्शनला मी माझी घरची शेती विकलेली आहे आणि मी इलेक्शन लढवलेलं आहे. तेव्हा तुला इच्छा असेल तर आता घेऊन टाक शेती. म्हणजे जेवढी आपण विकली तेवढी खरेदी कर असं मग 10 मासाने मी तिथं तहसीलला मग शेती घ्यायचं ठरवलं. पहिल्यांदा 25-30 एकरसाठी मी तिथं बघायला गेलो आणि तुम्हाला पटणार नाही त्यावेळी मग 25-30 एकर घेता शेतकऱ्यांशी भेटत मी 205 एकर खरेदी पत्र त्यावेळी केली आणि जवळ 148 मालकांना मी एकत्र घेऊन त्यांना भेटून त्यांच्याशी 1-2 वर्ष कोऑर्डिनेशन करत ही शेती खरेदी केली. मग माळरान होतं, त्यामुळे सगळ्यांना विकायला काय वाटत नव्हतं, माळरान असल्यानंतर पाणीच नव्हतं. मग त्यामुळे मला ती शेती मिळाली. नंतर ती शेती घेतल्यानंतर मला जवळ 300 एकरची शेती शेतकरी विकायला लागली होती 20,000 रुपये एकरला. ही मी 10,000 आणि 15,000 घेतली होती. शेतकरी मला म्हणजे 20,000 रुपये एकर तुम्हाला 300 एकर शेती देतो रोडपर्यंत. त्यावेळी एवढं काय विचार नव्हता डोक्यात की आपल्याला एवढी जास्त गरज आहे. तर 200 घेऊन मी मग डेव्हलपमेंट चांगली केली, नारळाची झाडं प्लांटेशन. तीच डेव्हलपमेंटची प्रोसेस पाहिजे. म्हणजे ते तुम्ही तिथं पाणी नव्हतं, अतिशय फोंडा माळ होता. म्हणजे शेती म्हणजे तुम्ही आता म्हणताय शेती घेतली, पण तो फोंडा माळच होता, ते भोंडाचा माळच. वारणा नदीलाच पाणी नव्हतं महत्वाचं, चांदोली डॅम पूर्ण झाला नव्हता, त्यामुळे वारणा नदीला पाणी येत नव्हतं. मग आम्ही तिथं टँकरवरती बैलगाडीवरती सुद्धा माझे पूर्वीचे फोटो आहेत. किती लांबनं पाणी आणायला लागायचं ते? आता 6 किलोमीटरवरून आपण पाईपलाईन घातली. आता घातली पण त्यावेळेस घातली. त्यावेळी मी शेती 89-90ला घेतली, 93 मध्ये पाईपलाईन घातली आम्ही 3-4 वर्षानंतर, जेव्हा चांदोली डॅम पूर्ण झाला आणि वारणा नदीला पाणी यायला चालू झालं. मग जॅकवेल बांधून ते पाण्याची व्यवस्था केली. तर त्याच्या आधी आम्ही नारळाचे खड्डे ब्लास्टिंग करून काढले असतील. मग बैलगाडीवरती देखील आम्ही टँकर ठेवला होता, ट्रॅक्टरमध्ये एक टँकर होता. म्हणजे असं पाणी घालायचं आमचं जगवली तरी पाहिजे झाडं लावली नारळाची. मग नारळ, पेरू, चिक्कू, आंबा वेगवेगळे फ्रुट्सच लावायचं, कारण का मातीच नव्हती आणि लांब अंतरावरती आपण तेवढीच खड्डे काढून तेवढीच माती टाकून आपण डेव्हलपमेंट करू शकतो. म्हणून आपण त्यावेळी प्लांटेशन ते केलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने. आता मला तर सर्वात जास्त अवॉर्ड्स जे काय मिळाले असतील ऍग्रिकल्चरचे अवॉर्ड्स ते मला सगळे मिळाले. म्हणजे कृषीभूषण पुरस्कार सुद्धा, वनश्री अवॉर्ड मिळाला, प्रियदर्शनी सेंट्रल गव्हर्नमेंटचा अवॉर्ड मिळाला. असे भरपूर असे अवॉर्ड्स पण मिळणं प्रोत्साहन, मला ते समाधान आहे. आता जे मी इस्रायलला जाऊन आलो, ती डेअरी पाहिली, तशी मी डेअरी तिथं उभा केलेली आहे आणि 70 गाई म्हशी आहेत. त्यांना स्विमिंग पूल सुद्धा त्यांच्यासाठी बांधलेला आहे, त्यांना मसाजची ग्रुप केलेला आहे. सगळ्या गोष्टी अल्ट्रा मॉडर्न जेवढं आपल्याला करता येईल ते केलं. सर्वात महत्त्वाचं ऍग्रिकल्चर कॉलेजची त्यानंतर सुरुवात केल्यामुळं विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल नॉलेज जे पाहिजे असेल ते आम्ही तिथे. ऍग्रिकल्चर कॉलेजची कल्पना कशी शेती आहे त्यातून आली की नंतर घेतल्यानंतर 97ला आपण मग एक कॉलेज चालू केलं आणि मग 40 ते 42 विद्यार्थी फक्त पहिल्या वर्षी होते. आज जर त्या कॅम्पसला विचार केला तर ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी झाल्यापासून 6,500 विद्यार्थी आज त्या कॅम्पसमध्ये
शिक्षण सुरुवात किती पासून केली तुम्ही? 42 विद्यार्थ्यापासून आज 6,500 विद्यार्थी. 6,500 विद्यार्थ्यांच्या पर्यंत सगळं तिथं म्हणजे फार मोठा तो असा कॅम्पस आता मोठा फार परिसर, मोठं आता मोठं. परिसर आता ती झालेला आहे. युनिव्हर्सिटीच झाली. युनिव्हर्सिटी झालेली आहे. उत्तम रीतीने शिक्षणाचं सगळं तिथं सुरू झालेलं आहे. तुमचं एकूण सगळा हा डी.वाय. पाटील ग्रुपचा याचा विचार करताना त्यातलं सगळ्यात महत्वाचं नाव सतेज पाटलांचं येतं, बंटी पाटलांचं. म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर आणि नंतर तर राज्य पातळीवरही असं पुढं राहून काम करणारे नेते म्हणून त्यांना ओळखलं जातं. तुम्ही व्यक्तीच्या राजकारणापासून दूर असता, पण तरी सुद्धा संजय पाटील आणि सतेज पाटील ही राम लक्ष्मणाची जोडी म्हणून ओळखली जाते आणि तुम्ही थेट नसला तरी त्यांच्या राजकारणाला तुमचं पाठबळ असतं. हे म्हणजे तुम्हाला या राजकारणात कशा पद्धतीनं तुम्ही हे काम करत राहता, हे पाठबळाचं पाठबळ हे नाही, करण्याचं? पहिल्यापासून लहानपणापासूनच माझा बंटीना सपोर्ट होता. हा. बंटीने पण प्रत्येक गोष्टीमध्ये कष्ट भरपूर केलं. म्हणजे तसं बंटी देखील राजकारणामध्ये कष्ट आपण पाहिलेलं आहे होय की स्वतः देखील जरी मी सपोर्ट केला असेल काय असेल तर घरातून त्याला सपोर्ट चांगला होय मिळाला. युनिव्हर्सिटी चेअरमनसाठी इलेक्शन आपण जी लढवलं ते अतिशय जोरामध्ये त्या काळी होय, election अगदी झाली. विद्यापीठाच्या राजकारणापासून तिथून त्याची बरोबर. सुरुवात होय, झाली. सुरुवात झाली, बरोबर. त्यानंतर आमदार केला तर तो अगदी मनाने ठरवलं की अपक्ष म्हणून. म्हणजे आपल्याला सांगायला हरकत नाही, बंटीना दादानी पुण्याला सेटल केलं होतं इलेक्शनच्या आधी. हा पुण्यातली कॉलेजेस शिक्षणाला देखील पुण्यात ठेवलं बंटीला. हा आणि दादानी बंटीना सांगितलं तू पुण्याचे इंजिनिअरिंग कॉलेज वगैरे तू बघायला चालू कर, पुण्यात सेटल हो. हा बर काही राजकारणाच्या गोष्टी झाल्या कोल्हापूरला, हा त्यामुळे मला बंटी म्हणला की भैया मी आता कोल्हापूरलाच येतो आणि मी इलेक्शनला उभा राहतो. बर अशा तऱ्हेनं बंटी कोल्हापूरला शिफ्ट झाला. हा नाही तर बंटी पुण्यातच सेटल दादानी केला होता, वडिलांनी सेटल पुण्यातच केलं होतं बंटीला. पहिला 1-2 वर्ष बंटी पुण्यात होते, हम्म. ऍडमिशन्स करणे किंवा तिथलं कॉलेजेस बघणे सगळे सगळं चालू हा. केलं होतं. हम्म. परंतु इथं जे पॉलिटिकली विषय झाल्यानंतर बंटी म्हणला मी आता भैया कोल्हापूरला येतो आणि इलेक्शनला अपक्ष उभारायचं प्लॅन करूया. असं बंटी पक्षाचं तिकीट मागितलं का ते मिळालं नाही, म्हणून बंटी अपक्ष उभारले. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे 43,000 मतांनी पहिल्या इलेक्शनला बंटी निवडून पण आले. होय. आणि त्यांचा सपोर्ट आणि त्याचा कष्ट करायची तयारी, राबायची तयारी, ज्या पद्धतीने आपण माझा सपोर्ट म्हणजे मी कायमच त्याला आयुष्यभर सपोर्ट लहानपणापासून देत आलेलो आहे. म्हणजे अगदी लहान गाडी जरी 2 व्हीलर घ्यायची असली तर निंजा बिंजा त्या इम्पोर्टेड गाडी घेतली होती, मला आठवते अजून. मी सहज असं अजिंक्यतारामध्ये आम्ही पायऱ्यावरती बसलो होतो, हा तिकडनं बंटी आले स्पीडमध्ये 2 व्हीलर घेऊन. हा आणि भैया मी ही गाडी घेतलेली आहे, हा मालक आहे, असं ते पैसे काय असेल ते बघ तुझं तुम्ही निघालो. म्हणजे असं इतक्या स्टाईलमध्ये बंटी गेला, असं माझ्या डोळ्यासमोर तो शॉट आहे. पण त्यावेळी त्यांनी 2 लाख रुपयाची 2 व्हीलर घेतली होती कॉलेजला असताना. हा खरं मी त्याचं ते हक्कानं मला असं सांगणं असायचं आणि मी स्वतःला कधी आयुष्यात कधीच बोललो नाही. म्हणजे कुठल्याच गोष्टीसाठी त्याला सपोर्ट करणं, त्याचं जे डिसिजन असेल तर ओके म्हणायचं किंवा त्याला सपोर्ट करायचा, हे मी ठरवलंय. पण आणि ते बंटी जरी मिनिस्टर झाले किंवा आमदार झाले असले त्यांनी देखील भैया म्हणून मला जे रिस्पेक्ट दिला रिस्पेक्ट बरोबर तो आहे. तो रिस्पेक्ट त्यांना महत्त्वाचा. कायम दिला. म्हणजे हा. असं नाही की ही इज बिकम MLA, ही इज बिकम ए मिनिस्टर, बट परंतु कुठेही मी गेलो कुठेही गेलो तर रिस्पेक्ट जो भावासाठी भाव द्यायचा म्हणून, तो म्हणजे मला ज्येष्ठ बंधू 100% म्हणून. 100% दिलाय. हम्म. मी कधी स्वतःची खुर्ची उठून काय ना मला दिली ह्या लेवल कधी म्हणजे त्याला कधी असं हे समजलं नाही तेवढं. सगळं हे राजकारणाचं वातावरण बघताना तुम्हाला कधी नाही का वाटलं बाबा राजकारणात आपणही काही जरा जागा करावी किंवा राजकारणात यावं अशी इच्छा नाही, कसं कधी आहे, म्हणजे कधीतरी कुठल्या टप्प्यावर कधी बाबा सुरुवातीला असं कधी वाटलं का किंवा नंतरच्या टप्प्यात कधी वाटलं का? नाही पहिल्यांदाच जेव्हा बंटी उभारायचे होते इलेक्शनला त्यावेळेस मला विलासराव देशमुख साहेब आणि प्रतापराव भोसले साहेब घरी आले होते. बर निवडणुकीला तुमच्यातलं कोणतरी उभारलं पाहिजे. हं. त्यावेळी मला देशमुख साहेबांनी विचारलं होतं मला उभा राहावं म्हणून. मी म्हणलं मी काय उभा राहिला, आपण एवढं बंटीला सपोर्ट करूया हा. आणि बंटीला तुम्ही सपोर्ट करा. हं. आणि तेव्हा देशमुख साहेब मी विलास देशमुख आणि बंटी होतोच. हं. असं त्यामुळे बंटीचं एकदा स्टार्ट झालं. म्हणजे मला कधी राजकारणात इंटरेस्ट नव्हता. म्हणजे 89च्या हा पहिल्या इलेक्शनला पहिल्या इलेक्शनच्या आधी पहिल्या इलेक्शनला हा. म्हणजे अपक्ष जेव्हा उभारली बंटी हा त्यावेळी पण त्यावेळी मला वाटतं ते एकत्र हे पक्ष हा, असल्यामुळं तो विद्यमान आमदाराला तिकीट या तिकीट ह्याची दिलं. न्याय निकषात ते मिळालं नाही. मिळालं ते दिव्य खानविलकरांना मिळालं. मिळालं. बरोबर आहे. खरं जेव्हा आम्ही देशमुख साहेबांना विचारलं काय करू अपक्ष उभा राहा म्हणले, हा. त्याने आम्हाला सपोर्ट केला. बंटी पण आता काय करायचं अपक्ष उभा राहायचं का, आता काय सांगायला हरकत नाही. त्यांनी जे सपोर्ट मला केला हा. मी उभा राहू काय करू. मग बंटीने अपक्ष असताना सुद्धा विचारलं होतं देशमुख साहेबांना मी हा. काय करायचं उभा राहायचं काय. देशमुख साहेब म्हणले नाही उभा राहतो. हा. असं मग तिने जे सपोर्ट केला बंटीला हा. ते बंटी उभारले निवडून आले. निवडून. त्या लगेच दुसऱ्या मिनिटाला अपक्ष झाले तर निवडून आले. बंटीने सपोर्ट पण देशमुख साहेबांना केला. होय. ते अटॅचमेंट आणि त्यांचं ते डिसिजन होतं आम्हाला की उभा राहा. एवढं 2 शब्द सुद्धा आम्हाला बरोबर आहे. चेंज झालं ते विषय.
म्हणजे आपण पक्षाच्या विरोधात जाऊन काय करत नाही. आपण अपक्ष राहिलो हा. तरी सुद्धा पक्षाच्या वरिष्ठ लगेच. नेत्यांच्या सहमतीनं ना. राहिलो ही त्या पाठीमागची भावना होती. तुमच्या व्यक्तिमत्वासंदर्भात एक नेहमी जाणवतं की तुम्ही सतत एक पॉझिटिव्ह सकारात्मक असता. म्हणजे कुठल्याही गोष्टीचा विचार करताना किंवा कुठलीही नवीन गोष्ट करताना तुम्ही खूप सकारात्मक असता. काय तुमच्या ह्या सकारात्मकतेचं गमक ते काय? दादांची शिकवण आम्हाला आहे. कुठलीही गोष्ट असेल पॉझिटिव्हली तुम्ही विचार करत जावा. हा. आणि पॉझिटिव्हली जेव्हा करशील तेव्हा तुम्हाला सक्सेस नक्कीच मिळणार. हम्म. मला वडिलांनी एक असा एक मंत्र दिलेला आहे. मी आता मंत्र सांगू शकत नाही, मी अजून मीच म्हणतोय ते मंत्र. होय. त्यामुळे वैजू देखील मला विचारते मंत्र काय मंत्र भेटलं. त्यांनी मला मंत्र दिलं ते मला सक्सेस मला नक्की प्रत्येक गोष्टीत मिळत आलेला आहे. हा. आणि तुम्ही जसं म्हणला निगेटिव्ह किंवा आहे, माझा निगेटिव्ह डोक्यात येतच नाही. मी फक्त एखादा प्रोजेक्ट करत असताना मग सयाजी हॉटेल असेल, हा. गगनवाडी शुगर फॅक्टरी असेल किंवा कुठलंही कॉलेज असेल किंवा कुठलाही प्रोजेक्ट असेल, मी 100% त्याचा पूर्ण विचार करतोय. म्हणजे इन अँड आउट. म्हणजे एखादा 100-200 कोटीचा प्रोजेक्ट, सयाजी 300 कोटीचा प्रोजेक्ट त्यावेळी केला आपण, तरी पण तेवढा मोठा प्रोजेक्ट करताना तो सक्सेसफुल होईल का, चांगला चालेल का, मॉल चांगला चालेल का, माणसं येतील का, म्हणजे अशा सगळ्या गोष्टीवरती अवलंबून राहायचं. कम्प्लीट होतं आपल्याला प्रत्येक गोष्ट इन्व्हेस्टमेंट एवढी ह्यूज असते. 5 स्टार हॉटेल करताना कोल्हापूरला कित्येक लोकांना, म्हणजे मी कोणाला विचारत नव्हतो की त्यांच्या चर्चा चालायची की 5 स्टार कोल्हापूरला चालणार नाही. मी 2010 साली पण मी 5 स्टार हॉटेल करायचं माझ्या डोक्यात आलं आणि मी ते कम्प्लीट इंटिरियर सकट चांगल्या पद्धतीनं करायचं ठरवलं. कारण मला गॅरंटी होती सक्सेसफुल होणार. कारण माझं ज्या पद्धतीने कोल्हापूर बदलत चाललंय, एक मेट्रो सिटीकडे वाटचाल चाललंय. कारण मला माहिती होतं मी जर 4,500 आणि 5,000 रेट ठेवला रूमचा तर माझं हॉटेल चालणार. मी 8 आणि 9 आणि 10,000 जर बोलायला गेलो तर पब्लिक येणार नाही. हे माझं कॅल्क्युलेशन माझ्या डोक्यात होतं. आणि माझी स्टाईल आजपर्यंत वर्किंगची अशी आहे की मी स्वतः प्रत्येक गोष्टीवरती रात्री 11 नंतर पहाटे 4 पर्यंत विचार करत असतो. एखाद्या गोष्टीचं चालू करायचं असेल तर माझी मी झोपेच्या वेळी जे शांत डोक्यानं प्रत्येकाचा विचार करते, होय नाही चांगलं होईल, किती फायनान्स होईल, काय होईल, किती त्याला खर्च येईल, किती व्याज होईल, त्याचं भागू शकतो का, हप्ते कसे जातील किंवा त्रास काय होऊ शकतो का, काय चालणार. आणि मी सगळे माझी एक पहिल्यापासूनची स्टाईल आहे कागदावरती लिहून काढायचं. म्हणजे कागदावरती मी डेटा कम्प्लीट करतो. माझ्या सगळ्या प्रोजेक्टचे काही कागद पण असतील मी लिहून काढतो. त्रास काय होईल, नाही केलं काय होईल. कारण मी तुम्हाला अगदी स्पष्ट सांगतो, माझं कन्स्ट्रक्शनची क्वालिटी, माझ्या कन्स्ट्रक्शनचा खर्च किंवा मी कोल्हापूरमधले बिल्डर देखील करत त्याच्यापेक्षा मी स्वस्त करतोय. एवढं पैसे वाचवतोय आणि मला माहिती आहे कुठं पैसे वाचवू शकतोय, कुठं सेव्हिंग होऊ शकतं, कुठं काय करतोय. मी आता परवा क्रेडाईचं बिल्डर असोसिएशन मध्ये सांगितलं, सध्या तुम्ही ज्या कॉस्टला बांधकाम करताय किंवा इंटिरियर करताय आमचं देखील होत नाही. आणि एवढं मी स्वस्त घेते. म्हणजे मला बार्गेनिंग करायची सवय आहे. आजपर्यंत सगळं मटेरियल खरेदी मी स्वतः करतोय. मार्बल असो, टाईल असो, कुठलंही मटेरियल असेल संस्थेचं की आजपर्यंत 100% मी स्वतः खरेदी करतो. मला ते आवड आहे. अरे ही फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे इतकं मोठं सगळं साम्राज्य असताना त्यातल्या म्हणजे यशाचं किंवा मॅनेजमेंटचं गमक हे की प्रत्येक बारीक सारीक गोष्टीत स्वतः लक्ष घालणं, म्हणजे इतरांच्यावर विश्वास सगळं नाही. म्हणजे क्वांटिटी तिची आली पाहिजे, टाइमवर व्यवस्थित आल्या पाहिजेत. अजून देखील तसं माझं बारीक सारीक लक्ष असते. मार्बल जरी घेतला तरी स्क्वेअर फूट बरोबर आहे का नाही. कारण कसं असते, खरेदी करताना स्वस्तात आपण खरेदी करते, क्वांटिटी तेवढी आली का नाही बघायला लागते. या कन्स्ट्रक्शन मधले बारीक सारीक गोष्टी मला कुठं काय असतात हे मला माहित असल्यामुळं सगळं डे टू डे फंक्शनिंग बघत असते. आपण इकडे 2 रुपये कमी करतोय का ती क्वांटिटी मध्ये तिथे कमी पाठवले तर मग काहीच उपयोग नाही. त्या सगळ्या गोष्टी आपल्याला बारीक सारीक चेक करावं लागतात. आता एवढे सगळे तुम्ही प्रकल्प उभे केले, इतक्या गोष्टी उभ्या केल्या, तर यात अडचणी आल्या असतील ना अनेक प्रकल्पाच्या मध्ये काय महत्वाच्या, तर त्या अडचणी कशा स्वरूपाच्या होत्या आणि तुम्ही त्यातनं मार्ग कशा पद्धतीने काढत गेला? आता उदाहरणात सांगता येईल एखाद दुसरी गोष्ट? नाही, अडचणी येतात कारण मी जास्त करून विचार पॉझिटिव्हली करत असतो. यात मार्ग मला निघतो. आणि मला 40 वर्ष आजपर्यंत नशीब असं आहे माझं, म्हणजे पॉझिटिव्हली माझी कामं होत आलेली आहेत. तटत नाही. येतात अडचणी, येतात त्यात मार्ग निघतोय. जर एखादा अडचण आहे तर तो मनुष्य असा चांगला येतोय, मला त्या क्षणाला तो मनुष्य आपोआप माझ्यासमोर येतोय आणि ते माझं काम निघून जाते. हे 100% आहे. मी आभार मानतो दादांचं, यायचं की कुठलीही अडचण आली काय तर कुठं ना कुठं तरी कुठून तरी ते मनुष्य होते आणि ते चालेल होऊन जायचं. आणि मी माझं जरी एखादी अडचण आली तर त्या माणसाला फोन करून किंवा त्याच्याशीच कॉन्टॅक्ट करून ते काम करून मला एक आवड आहे. जो मनुष्य अडचणी आणतोय त्यालाच बोलवायचं, त्याच्याशीच भेटायचं, त्याच्याशीच
आपण काम करून घ्यायचं. हे बाय त्यामुळे मला अडचणी नाही. मी जिथे अडचण येईल तिथं मी लगेच मी स्वतःहून फोन करतोय, मी स्वतःहून भेटतोय, जाऊन येतोय. त्या ऑफिसला देखील जायला मी कधी विचार केला नाही बाबा कसं जायचं किंवा भेटायचं. काम होतंय आपलं. आपण काय करतो, एखादा विरोधक आहे किंवा एखादा माणूस आपलं काम करत आहे त्याला टुलून दुसऱ्या त्याला त्याच्याकडेच नाही, त्याच्याकडनं मार्ग काढून भेटायचं मार्गाचं काम आणि काम होतंय. आणि तुम्ही भेटला, तुम्ही समक्ष जाऊन भेटला किंवा कोऑर्डिनेट केलं की 100% तुमचं काम निघतंय. संवाद साधला की आपोआप दिल्ली, मुंबई, मंत्रालय, तिकडं फाईल तटली की आपण भेटली नक्की निघत्या. म्हणजे फक्त तुम्ही भेटलं पाहिजे किंवा तुम्ही स्वतःहून भेटणं हे फार मोठं काम आहे. म्हणून मी ऋतूलाही सांगत असतोय, तू जाऊन डायरेक्ट बसायचं ऑफिसमध्ये जाऊन काम करून घ्यायचं. मंत्रालयात सुद्धा 100% काम होणार आपली, तटत नाही काम. मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलची उभारणी हा एक तुमच्या याच्यातले फार महत्वाचा टप्पा आणि महत्वाची गोष्ट होती. हा, तर त्यावेळेचे अनुभव काय होते तुमचे हे सगळं उभं करतानाचे? सांगायला तर एक मोठं खाजगी हॉस्पिटल उभं, मेडिकल कॉलेज ही फार मोठी गोष्ट असते. क्लिअर समज, मेडिकल कॉलेज अतिशय त्रासामध्ये चालवलं होतं गेले 15-16 वर्ष. कारण आता मला मेडिकल कॉलेज म्हणजे आम्ही म्हणतो की मेडिकल कॉलेज तुमचं हॉस्पिटल हे दुसरं सीपीआरच आहे. तुम्ही ज्या पद्धतीने तिथे चॅरिटी करत असता ते सीपीआरचं पर्याय दुसरं सरकारी हॉस्पिटल हा जास्त आहे. तर पण हे सगळं उभारणं खूप मला काही गोष्टी त्यातल्या माहिती आहेत. तर काय नेमकं काय सगळं जरा सांगा ते. नाही, वडिलांनी परवानगी घेतली 89-90 साली मेडिकल कॉलेज. त्यानंतर मी चालवत गेलो. म्हणजे त्यावेळी तुम्हाला सांगू इच्छितो 15 ते 20 वर्ष लॉस मध्येच मेडिकल कॉलेज चालवत गेलो आम्ही. आणि त्यावेळी फी देखील 85,000 रुपये होती आणि 1,10,000. अख्ख्या मेडिकल कॉलेजचा टर्नओव्हर 4.5 कोटी होता. त्या 4.5 कोटीमध्ये मला ते कॉलेज चालवणं, पगार करणं, स्टाफ चालवणं सगळं झालं इतकं सोपं नव्हतं. म्हणजे त्यावेळी म्हणायचे मला व्हाईट एलिफंट आहे संचय सोपं नाही चालवणं. खरंच आहे, त्यावेळी परिस्थिती तशी होती. 2003 पर्यंत ते कॉलेज जवळजवळ 18 कोटी रुपये लॉसमध्ये होतं. बापरे, लॉसमध्ये होतं. आणि मी तुम्हाला प्रत्येक मार्च, एप्रिल, मे ला संस्थेचं सांगतो, मी सांगायला हरकत नाही आता काय. आज जरी चांगले दिवस दिसले तर ते मधला कालावधी असा होता माझा की मी कायम 2% व्याजानं पैसे शाहूपुरीतनं आणत होतो, पगाराला पैसे आणत होतो. दर मार्च, एप्रिल, मे चे पगार मी कुठून तर लोन घ्यायचं, पैसे 2% वगैरे असायचंच. आणि त्यावेळी ते आणि परत फेडायचं, जुलै ऑगस्ट पैसे आले फेडायचे. असं मी जवळ 7-8-10 वर्ष चालवलं असतील कॉलेजेस. खरं तसे चालवलेत. कारण पगार नरकेना माहितीच आहे की पगार आम्ही तटवले नाहीत. म्हणजे जाऊन 20 लाख, 25 लाख, 30 लाख असले तरी बँकेतनं आणायचे. नसेल तर शाहूपुरीमध्ये तुम्हाला माहितीच आहे तिथं देतच होते पैसे. गुळाचे ते व्यापारी असायचे ते द्यायचे आणि जाऊन पैसे घेऊन येत होतो त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन. तर परत पण करत होतो आपण. अशा दूषित कष्टामध्ये हे मेडिकल कॉलेज चालवलं. म्हणजे एकदा तरी बँकेसाठी म्हणून मी PF ची बिल्डिंग देखील विकली, प्रायव्हेट फंडाची बिल्डिंग विकली 2 कोटीला. त्यासाठी विकली मी. म्हणजे कुठली प्रायव्हेट फंडाची बिल्डिंग? म्हणजे ताराबाग मधली. ती आमची बिल्डिंग होती. बरं, हा, ती बिल्डिंग 2 कोटी बँकेचं लोन भागवायचं होतं. ती बिल्डिंग देखील मी विकली आणि लोन बँकेचं भागवलं. असं अडचणी पण होत्या, असं होत नव्हतं. कारण कधी मी घाबरलो नाही. मार्ग निघत गेले, काम करत गेलो आणि होत गेलं माझं काम. हॉस्पिटलची उभारणी आपण 2001 साली केली. आम्ही सीपीआरशी अटॅच होतो त्यावेळी. मेडिकल कॉलेज आम्हाला ऍट अ टाइम त्यावेळी जरा अडचण आल्यामुळे सीपीआर मला ते सोडावं लागलं. कारण त्यांना गव्हर्नमेंटचं तिथं हॉस्पिटलमध्येच त्या मेडिकल कॉलेज काढायचं. त्यामुळे आम्हाला मग ते मुदत 1 महिन्याची कोर्टानं दिली आणि आम्ही ते हॉस्पिटल नवीन सुरुवात केली. पण त्यावेळी ते हॉस्पिटल 300 बेडचं हॉस्पिटल पहिल्यांदा मी केलं. हळूहळू कसं तर चालवत गेलो. नंतर 500चं केलं, मग 750चं केलं. परंतु मी आपल्याला एक सांगू इच्छितो, मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अडचणीत उभा केलं किंवा कॉलेज स्टार्ट केलं, परंतु जी खरी प्रगती झाली ती त्रासातूनच माझी झालेली आहे. म्हणजे त्रास जो देण्यात आला, त्रास जो मला झाला, त्यातून मी पॉझिटिव्ह थिंकिंगनं मी हॉस्पिटल बांधलं. हॉस्पिटल चालवल्यामुळे मी पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस चालू करू शकलो. पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस चालू केल्यामुळे मला डीम युनिव्हर्सिटी अप्लाय करता आलं. आणि मग 2005 मला डीम युनिव्हर्सिटी मिळाली. ह्या गोष्टी ज्या आपण सांगतो की एखाद्या त्रास जे होतो एखाद्या माणसाला कोणाले, त्यातून मी पॉझिटिव्ह विचार करतोय आपलं चांगलं झालंय. आणि खरोखर त्या त्रासाला 70% श्रेय देऊ शकतोय की त्या त्रासातनं चांगलं झालंय माझं. बरोबर, हा माझं कायमचं हे काय. म्हणजे अडचणी उभ्या राहिल्या, त्या अडचणीतनं तुम्हाला नवीन वाट दिसली. नवीन कायम सगळ्याच होते. 50% तर मला माझ्या डेव्हलपमेंटमध्ये तो त्रास आहे. मी चालू त्यावेळी म्हणजे अडचणी आल्या असतील, उभा केलं,
आणि त्यातून मग का तर हे अडचण मी हे तुमचं मला दादांचं हे सगळं माहिती आहे त्यांना म्हणजे का नाही, लहान काही सांगू शकत नेपाळमध्ये नव्हतं. काय हालात त्यांना दिवस काढावे लागले, कशा परिस्थितीने ते बाहेर आले तिथनं. काही काही ह्या गोष्टी किंवा- दादा काही चर्चा करत होते आमच्याशी. हा. काम चालू केलं तर दादाला माहित नसायचं की हॉस्पिटल आपण काम चालू केलंय, हा. बिल्डिंग कुठं चालली, दादा कधी विचारत नव्हते मला. हा. माझ्या लेवललाच कसं गरज असेल तसं करत जातो आपण. हम्म. तर म्हणजे असं त्या रीतीने आता हे डी.वाय. पाटील हॉस्पिटल आणि ते आता अत्यंत म्हणजे चॅरिटी करणारं गोरगरिबांना वैद्यकीय सेवा, खऱ्या अर्थानं वैद्यकीय सेवा देणार हॉस्पिटल आता म्हणून आता कित्येक ते वर्ष आपण बघताय डी.वाय. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असणाऱ्या पेशंटना हम्म. आपण 100% मोफत सिटी स्कॅन असेल, हम्म. MRI असेल, हम्म. एक्सरे असतील हम्म. किंवा सोनोग्राफी असेल किंवा लॅब टेस्टिंग असेल हम्म. किंवा दररोजच्या दररोज मी 20 ते 22 डिलिव्हरीज आपण करतोय होतात तिथं. हम्म. त्या सगळ्या मोफत ठेवलेले बरं. 100% हा. स्पाईन ऑपरेशन असतील ते हा. पण मोफत करतोय, परत डोळ्याचे देखील ऑपरेशन मी असं भरपूर मोफत करतोय. हा. म्हणजे आपण आणि आता 3-3.5 मी तुम्हाला झाला काढून घेऊन जाऊ शकतो दाखवायला. 300-350-400 पेशंट्स ऍडमिट असतात. 100% मोफत आहे माझं ऍडमिट होणाऱ्या प्रत्येक पेशंटला म्हणजे आपण देऊ शकतो आणि इझी देऊ शकतो. म्हणजे असं काय चॅरिटी जे मी करतोय मला काही त्याचं कधीच काय वाटलेलं नाही की आपल्याला एवढा खर्च येतो, खर्च बर्डन येते वगैरे असं कधी वाटलं नाही. उलट त्यातनं आनंद आहे. आनंद. आता MRI, सिटी स्कॅन हे 1-1 कोटी रुपये पण माझी बिल होतात महिन्याला. 60-60, 70-70 लाख रुपये लॅब टेस्टिंगची बिल होतात. तर असून दे, मला ते परवडते. एवढं जरी खर्च झाला खरं ते मुलांसाठी केला पाहिजे. बरोबर. म्हणजे माझा हेतू म्हणजे फक्त मी खर्च जरी करतोय चॅरिटी, तर दुसरा हेतू म्हणजे माझा विद्यार्थ्यांना जे प्रॅक्टिकल नॉलेज पाहिजे, ज्या गोष्टी विद्यार्थी शिकले पाहिजेत. माझी जे विद्यार्थी आता भेटतात 25-25 वर्षाची जी मुलं येतात ते म्हणतात सर आपण जरी प्रायव्हेट कॉलेज असलो तरी आज आपण BJ मेडिकल कॉलेजचे पण विद्यार्थी त्यांच्या पार आम्ही आहे असं विद्यार्थी मला येऊन सांगतात की आम्ही त्यावेळी वाटायचं प्रायव्हेट कॉलेज शिकतोय, कारण आमच्या त्यांची जर क्वालिटी काढली तर आम्ही त्यांच्यापेक्षा भारी आहे एवढं मुलं सांगतात स्वतः. ते प्रॅक्टिकल नॉलेज तुम्ही इथं हॉस्पिटल उभारणी आणि तिथं सगळ्या त्या ह्याच्यात लक्ष दिल्यामुळे त्या आज गोष्टी तुम्ही बघा ना डिलिव्हरी 20-20 डिलिव्हरी जर करत असेल तेवढ्या मुलांना एक्सपिरियन्स, त्या मुलांना तेवढी सोय होत्या, प्रत्येक गोष्ट मुलांना बघता येते. हे एक्सपिरियन्स महत्वाचा आहे. आता एकूण आपल्या ग्रुपची विद्यार्थी संख्या फक्त किती? कोल्हापूर जर धरलं 34,000 विद्यार्थी आहेत. 34,000 कोल्हापूर. आणि एकूण इथला स्टाफ सगळा कोल्हापूरचा स्टाफ 3800च्या आसपास, टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ 3800 आहे कॉलेजवर. 34,000 आणि 38 म्हणजे म्हणजे 10% आधी एज्युकेशन. शुगर फॅक्टरीचं वगैरे सगळे धरले तर 5,000च्या वरती आपला आकडा जातो. म्हणजे सयाजी वगैरे सगळं धरलं तर 5,000च्या वर लोकांना रोजगार तुम्ही सगळा वेगळा म्हणजे किती काही असलं तरी 1 तारखेला पगार करायचं चुकलेलं नाही. आजपर्यंत संस्थेचा पगार आमचा गेले कित्येक वर्ष कोविडमध्ये 100% 1 तारखेला पगार केलाय, सगळ्यात कोविड 2 वर्षामध्ये सुद्धा. आणि आता देखील पगार आम्ही 1 तारखेच्या पुढे कधी जात नाही पगार. हे मी 100% पाळायचा प्रयत्न केला, तेच पुढे देखील कंटिन्यू होत राहील. ते तुमच्याबद्दल काही असं दिसतं की बाबा तुमचे जे कर्मचारी असतात ते म्हणजे तुमच्या कुटुंबातले सदस्य असल्यासारखंच असतंय. म्हणजे एरवी कर्मचाऱ्यांना जी एक संस्थेबद्दल, संस्थेच्या प्रमुखांच्याबद्दल अटॅचमेंट, त्यामुळे ते ही घरची संस्था असल्यासारखंच ते काम करतात. हे कसं तुम्ही ही मॅनेजमेंट किंवा हे आपुलकी कशी काय तुम्ही वाढवता? नाही, कसं आहे आता म्हणजे पहिल्यापासूनच मी इथं असल्यामुळं कित्येक संस्थेमध्ये, कॉलेजमध्ये चान्सलर किंवा प्रेसिडेंट असेल त्यांना नोकरी कोण आहेत, किती माणसं कामावर घेतले, कोण घेतलंय हे माहित नसते. कारण मला आता मी सांगू शकतो जेवढी 3700-3800 लोक बाहेर काम करतात, प्रत्येक मनुष्य मी सांगितल्याशिवाय कामावर जात नाही. मी भेटतोच. बरं. मला भेटल्याशिवाय त्याला प्रत्येक अगदी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला सुद्धा तुम्ही भेटावंच लागतं. ही सिस्टम मी पहिल्यापासून ठेवली आहे की बरं माझ्यासमोर यायचं, 2 मिनिटं भेटायचं, ओके येस म्हणून मी सांगितलं त्यांना नोकरी कामावर जाईल. असं नाही की खालच्या डिपार्टमेंटने नोकऱ्या लावल्या कामाला गेले, असं झालेलं नाही माझ्या. मला वेळ लागतोय, मी वेळ देतोय तेवढ्यासाठी, कारण मला भेटले जाते. मी इंटरव्ह्यू घेतोय, प्रत्येक टीचिंग स्टाफ असेल, नॉन टीचिंग स्टाफ असेल, मी इंटरव्ह्यू घेतोच. आणि ते मला भेटल्याशिवाय होतच नाही. कारण तोच तर मोठा भरपूर गोष्टी असतात की आपल्याला चांगली माणसं नेमली पाहिजे, चांगले अकाउंट माणसं. आणि योगायोगात आता नशिबानं खरंच मला चांगली माणसं मिळाली आहेत. हे जवळजवळ माझी मेन जी 65 लोक जर धरली वरची मेन, 100% माझ्यासाठी लॉयल आहेत. ती मग खाली काम करून घेतात, त्यांच्या थ्रू सगळं मी जबाबदारी त्यांना दिली तर ती खालीपर्यंत पार पाडते. कारण संस्था उभी राहणं हे काही एकट्या माणसाचं काम नसतं. तुम्हाला एक प्रचंड टीम, सगळी सक्षम टीम, आपुलकीनं आपलेपणानं काम करणारे लोक असेल तर अगदी तुमच्या ड्रायव्हर पासून अगदी शिपाई सुद्धा अगदी हे आपलं घरचं काम आहे अशा पद्धतीने काम करतात. राहिली नाही.
हा संस्थेला जी ती अटॅचमेंट आणि तुम्ही ती हे केलेले जोपासले मला वाटतं. माझ्यावर सगळी रिटायर होणारी 35 वर्ष 40 वर्ष 38 वर्ष माझ्यावर काम करत आहेत. माझ्यावर जर नोकरी लागलेला मनुष्य धरला तर रिटायरमेंट पर्यंत सोडून गेलेले नाहीत नोकरीवर. बर म्हणजे माझ्या 95% लोकही माझ्याकडे पहिल्या वेळी लागली नोकरी रिटायरमेंट होते. म्हणजे अशी माझ्यावर 40 वर्ष ती काम करत आलेले त्यामुळे अटॅचमेंट प्रामाणिकपणा राहील. दुसरं एक कोल्हापुरातलं महत्वाचं तुमच्या ह्याच्यातलं काम म्हणजे 92 साली जे साहित्य संमेलन झालं होतं, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, DY दादा स्वागतात देखील होते तिथं. पण मला आठवते की त्याचं सगळं मांडवापासून ते उभारणीपासून सगळे मॅनेजमेंट तुम्ही बघत होता. तर कसा अनुभव होता? तो फार मोठा समारंभ असतो तो त्या संमेलनाचा. मोठा कार्यक्रम होता. दादांनी तो करायचा कोल्हापूरला ठरवला, बावड्यामध्ये ठरवला होता. साहित्य संमेलन हे मोठं काम असतंय आणि गर्दी देखील लाखो लोकांची गर्दी त्यावेळी होती. त्यावेळी सगळ्यांच्या सहकार्याने त्या कोल्हापूरच्या संमेलनामध्ये एकूण अखिल भारतीय संमेलनाचं रूपच बदललं. ते भव्य दिव्य झालं. त्याच्या आधी ते तेवढं भव्य नव्हतं. तर बसेस देखील आपण फ्री ऑफ कॉस्ट मध्ये लोकांना याला सिटी मधून ठेवल्या होत्या. मंडप देखील मोठा केला होता. मोठ्या प्रमाणातच आपण ते करायचं होतं आणि ते झालं. पारी पडलं 3-4 दिवस त्या कार्यक्रमाचे. रूपरेषा चांगली झाली होती. मला अजूनही आठवते ते. एकूण आता कोल्हापूर शहर बघितलं किंवा जिल्हा बघितलं तर आपण शहर धरू आधी जिल्ह्यापेक्षा. तर या शहराच्या विकासात सुद्धा DY पाटील ग्रुपचं एक वेगळं असं योगदान तुम्ही देत असता सातत्यानं. पण आता या कोल्हापूरच्या विकासा संदर्भातली तुम्ही इथं इतके वर्ष राहताय, इतकं तुम्ही संस्थात्मक उभारणी केलेली आहे, हे शहराचे जे स्थित्यंतर सगळी बघितलेले आहेत, डेव्हलपमेंट बघताय, तर याच्या विकासाची व्हिजन काय आहे तुमची कोल्हापूरच्या विकासाची? तुम्ही कसं बघता? आता DY पाटील ग्रुपच्या बद्दल बोलायचं म्हटलं, आधी DY पाटील ग्रुप बद्दल बोलू आणि नंतर कोल्हापूर शहराबद्दल बोलू. आता म्हणजे मी तुम्हाला सांगायला हरकत नाही की आता विद्यार्थी जेवढे मुलं आता माझ्याकडे शिकतायत, शांतिनिकेतन पासून ते PhD पर्यंत जवळ 34,000 विद्यार्थी शिकतात. हे विद्यार्थी 34,000 मध्ये तुम्हाला पटणार नाही, 32,000 विद्यार्थी लोकल असतील. लोकल म्हणजे लोक आता तहसीलदार जरी 6,500 विद्यार्थी असतील तर 98% मुलं लोकल आहेत. म्हणजे ही लोक माझ्या डोक्यात तेच होता विषय. त्यांच्यासाठी मी जवळजवळ 91 बसेस आतापर्यंत घेतलेले आहेत. मुलांना जायचं अगदी मलकापूर पासून ते असं कम्प्लीट जर केलं, सांगली, इस्लामपूर, इचलकरंजी, कागल, राधानगरी, गगनबावडा, इथनं माझ्या 40-45 किलोमीटरच्या रेंजमध्ये मी जवळजवळ 91 बसेस मधून मुलं आणते. म्हणजे हे वाढवतच निघावलं आहे. त्यामुळे मुलांना येण्याची सोय झाली, मुलींना येण्याची सोय झाली किंवा त्यांना मुली घरी. आता मलकापूरला मी फक्त एकच बस ठेवली, आज 3-3 बसेस तिथं चालू झाल्या. हे माझं जे नेटवर्किंग जे बसेसचं झालेलं आहे त्यामुळे मुलाला सगळ्यांना ती सोय करू शकलो मी. आणि त्यात फायदा नाही, बसेसचा खर्च फार असतोय, बसेस मेंटेनन्स करणं जाणं, परंतु मुलांसाठी मुलांना येण्या जाण्याची सोय करणं. मी आधी जर विचार केला यातली 10,000 ते 15,000 विद्यार्थी कोल्हापूरचे नक्कीच त्यांना जाऊन पुण्याबिण्यात शिक्षण घ्यावं लागलं असतं. बरोबर. हे त्यांचं शिक्षण कोल्हापूरलाच थांबलं, खर्च त्यांचा थांबला. आणि एकदा जर मुलगा कॉम्प्युटर शिकायला किंवा इलेक्ट्रॉनिक शिकायला जर पुण्यामध्ये गेला तर तो कधी आई वडिलांसाठी कोल्हापूरला येत नव्हता. बरोबर. आता माझ्या अंदाजाने हे जर मी कोल्हापूरलाच आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणा किंवा डेटा सायन्स म्हणा किंवा हे जे कोर्सेस मी कोल्हापूरला चालू करू शकलो, त्यामुळे ही मुलं इथल्या इथं लोकल राहिलेत, लोकल अटॅचमेंट राहिलेत, त्यांना इथं शिक्षण मिळालं. आज माझ्याजवळ जवळजवळ 263 जण PhD करतात आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये. हा मोठा आकडा आहे. 263 ह्या 263 लोकांना PhD इथल्या इथं करता आली, नाही तर मग राजस्थानला जावं लागत होतं किंवा कर्नाटकात जावं लागत होतं. अशा दृष्टीनं ह्या ज्या सोयी कोल्हापूरला आपण देऊ शकलो त्यामुळे मला ते एक समाधान आहे की ती मुलं म्हणा, ती अटॅचमेंट म्हणा, ती इथंच नोकरी केलेत, शिकलेत, पोस्ट ग्रॅज्युएशन त्यांनी इथं केलं, PhD इथं करतात आणि मग नोकरी लागतं की नोकरीसाठी बाहेर जाऊ शकतात. परंतु त्यांना सोय झाली इथल्या, ती मत. आणि क्वालिटी आणि हे मी कधी कॉम्प्रोमाइज करत नाही. प्रत्येक टीचिंग स्टाफची क्वालिटी व्यवस्थित पाहिजे, वर्गात शिक्षण टाईमवर झालं पाहिजे, पिरियड्स वेळेत झाले पाहिजे. प्रत्येक संस्था माझी जर आपण फिरून पाहिजे, स्वच्छतेबाबतीत मी कधी कॉम्प्रोमाइज केलेलं नाही. एक हॉस्पिटल असो, कॉलेज असो, मला नीट अँड क्लीन हे कायम मला लागतं. माझा राऊंड दररोज असला तर मला ते आवड आहे. आता कोल्हापूरच्या डेव्हलपमेंटची व्हिजन काय, म्हणजे कोल्हापूर शहराचा विकास कसा व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? नाही, अजून देखील इथं संधी काय आहेत कोल्हापूरच्या ह्याच्या? आता कसं आहे, मी आता सांगितलं एज्युकेशन मध्ये अजून आपल्या इथं स्कूल ऑफ मॅनेजमेंट चांगले कॉलेज नाही आहे. ज्या पद्धतीनं आता पुण्यामध्ये फ्लेम युनिव्हर्सिटी असेल, आपल्याला स्कूल ऑफ मॅनेजमेंट एक मला खरंच माझी फार वर्षाची इच्छा आहे की आपल्याला मॅनेजमेंट कॉलेज एक चांगलं काढायचं आहे. बरं. ज्या पद्धतीत एकदम हाय लेवलला, म्हणजे
आता ओपी जिंदालचं कसं आहे रेसिडेन्शियल मिळायचं, तशा दृष्टीत माझा आता पुढचा प्रोजेक्ट आहे ते मी चालू करतोय ऑलरेडी. IIM सारखं त्या range. ते मी चालू करतोय. बर. ते चालू करायचं ऑलरेडी आम्ही बसलेलो आहे, प्लॅनिंग चालू झालंय. दुसरं म्हणजे आता मी 23 मजली इमारत जी नवीन बांधायला लावली मेडिकल कॉलेजची, आज 18 फ्लोर पर्यंत माझं काम झालेलं आहे. जो 6 लाख स्क्वेअर फूट आपण ती बिल्डिंग आता कम्प्लीट करतोय. त्यामुळे नवीन प्रोजेक्ट तर माझे चालू राहणारच आहे. पुढच्या 4 वर्षामध्ये माझं विजन आहे ते 50,000 विद्यार्थ्यांमध्ये कसं जाता येईल आणि वेगवेगळे चांगले कोर्सेस आपण कोल्हापूरला आणता कसं येईल तेवढं. माझ्या डोक्यात आहे कोल्हापूर फक्त डेव्हलपमेंट एज्युकेशन मध्ये आपण फुल फ्लेज करायचं तेवढं. म्हणजे इतके सगळे विद्यार्थी म्हणजे पुन्हा इथले सगळे इकॉनॉमीला हातभार लावणारी गोष्ट आहे ना, एवढ्या संख्येनं विद्यार्थ्यांनी इथं किंवा बाहेर येणारे विद्यार्थी त्यामुळे इथलं सगळं अर्थकारण वाढत राहणं हे आता सगळं. बघा ना, डॉक्टर्स किती जवळजवळ कोल्हापूरला झाले तर 165-66 आपले डॉक्टर्स आहेत. इंजिनियर्स किती आहेत, क्रीडामध्ये गेला किंवा कुठल्याही असोसिएशन मध्ये गेले तर माझे 30-40% विद्यार्थी आहेत. ते प्रगती होत असते. आता इलिझा पार्क काढलं तर अजय देसाई पण आपला विद्यार्थी. म्हणजे अशी मुलं तयार झाली चांगली आणि ती डेव्हलप करत गेलीत. त्यामुळे प्रगती कोल्हापूरची होत आलेली आहे. प्रथा, तुमचं भविष्यातले काय संकल्प काय आहेत, भविष्यातल्या योजना काय, ड्रीम प्रोजेक्ट काय आहेत? आता म्हणजे ड्रीम प्रोजेक्ट महत्वाचं म्हणजे आता एक चांगलं टुरिझमच्या दृष्टीनं आपल्याला लक्ष दिलं पाहिजे कोल्हापूरला. खरंच कोल्हापूरला प्रगती जर पाहिजे आहे आपल्याला तर गगनबावड्यासारखा चांगला स्पॉट आहे. पन्हाळा अतिशय चांगली एरिया आहे. महालक्ष्मीच्या दर्शनाला लोक भरपूर येतात. अजूनही आपण जसं शेगावला आपण गेलो गजानन महाराजांच्या इथं कशी स्वच्छता असते, कशी डेव्हलपमेंट असते, तशी डेव्हलपमेंट अजून आपल्याला झाली पाहिजे. रंकाळा सुद्धा बघण्यासारखा आहे, तो देखील आपण चांगला डेव्हलप करायला पाहिजे. आणि कोल्हापूरला येण्याची पर्यटन संख्या जास्त आहे, परंतु सकाळी येतात आणि संध्याकाळी परत जाण्याचे प्रमाण सगळ्यात जास्त आहे. म्हणजे इथं काम राहिल्याशिवाय इथल्या ह्याला गती नाही. त्यामुळे तुम्हाला इथं अजून सुद्धा टुरिझम चांगल्या पद्धतीनं गव्हर्नमेंटनं सहकार्य करायला पाहिजे. मी आता सयाजी देखील 23 मध्ये आता बांधायला आपण चालू केलंय. नवीन एक हॉटेलचं एक्सपान्शन आपण करतोय. बँक्वेटिंग 14,000 स्क्वेअर फूट 2 बँक्वेटिंग करतोय. आता कालच मी सर्जरीचे सेमिनार घेतला. 3 दिवसात जवळजवळ 1150 डॉक्टर आले कोल्हापूरला. 1150 डॉक्टर राहायला 2 दिवस कोल्हापूरला होते. अख्खे सगळे हॉटेल्स फुलच होते. त्यांना राहण्याची व्यवस्था करणे, असे सेमिनार झाले पाहिजेत. अशा गोष्टी झाल्या. आता पिडियाट्रिक्स आपण घेतोय, हे सयाजीमध्ये आपण घेत आलो, त्यामुळे हे सगळ्यांना बिझनेस मिळतोय. टुरिझम हे जास्त झालं पाहिजे. यासाठी एक चांगला मोठा आता नॅशनल लेवलचा एक मोठा 4,500 ते 4,000 लोकांचा बसायची व्यवस्था असणारा एक चांगला ऑडिटोरियम झाला पाहिजे. तर असे मोठे कॉन्फरन्स कोल्हापूरला आपण नक्की घेता येईल. राहायची व्यवस्था होईल, तेवढं मोठं कॉन्फरन्स हॉल नाही. किंवा आता काही गोष्टी आहेत मला असं आठवते की तलावामध्ये सुद्धा आता समजा एखादा असेल तर त्याने हॉटेल्स करायला परवानगी मला द्यावी. मी आता मालदीवचं पाहतोय, मला अक्षय मनात आहे मालदीवला आता जेवढं मी आता पाहिलंय किंवा ऋतुराज आता प्रवास जाऊन आला, जसं पाण्यामध्ये समुद्रात जाऊन बांधायला परवानगी देतात, तुम्ही नियम लावा किंवा पाईपलाईन तुम्ही ड्रेनेज सिस्टम बाहेर घेतली पाहिजे तर परवानगी द्यायला पाहिजे. म्हणजे तिथलं पर्यावरणाला हानी न पोहोचवता करू शकतो. अशा ह्याच्यात बांधकाम मूळ आक्षेप असतो तुम्ही त्या नैसर्गिक स्त्रोताला अडथळा करता किंवा तिला पर्यावरणाला हानी पोहोचवता. तर त्याच्यासाठी घालून द्या. मी नक्की प्रोजेक्ट असले करी. म्हणजे मालदीव सारखं मी प्रोजेक्ट माझ्या डोक्यात आपण कोल्हापूरला करू शकतो. एक वेसरम सारखा मला जर तलाव दिला तर मी तलावात असे मस्त हट घालीन, राहायला लोकांची व्यवस्था करेल, चांगलं करेल. मी माझी इच्छा आहे तसं मिळाली पाहिजे परमिशन. तुम्ही आता मागे लागून मला त्या परमिशन मी करतो. पर्यटन डेव्हलप करू शकते आपण चांगले. तुमचा जो हा सगळा प्रवास आहे आतापर्यंत, त्या ह्याच्यात मगाशी तुम्ही उल्लेख केला की बाबा दादांचा असेल, आईसाहेबांचा असेल, यांचं सगळं सहकार्य आशीर्वाद, पण वैजयंती वहिनींचा एक सुरुवातीपासून फार मोठा सहभाग आहे तुमच्या सगळ्या व्यक्तिगत आयुष्याबरोबरच सार्वजनिक ह्याच्यात सुद्धा एक असा अदृश्य पाठिंबा म्हणतात किंवा एकूण सपोर्ट म्हणतात, तो जास्त महत्व. त्याच्याबद्दल जरा काय सांगाल तुम्ही? आता गेली 35 वर्ष आमच्या लग्नाला दोघांचे झालेत. दोन्ही चिरंजीव ऋतुराज, पृथ्वीराज चांगले मुलं दोघं झाल्यापासून प्रगती. दोघे आता पूर्ण संस्थात्मक कामात त्यांच्या जबाबदाऱ्या त्यांना दिल्या. बघा अगदी हे सगळं वैजूचा मला पूर्ण कायम प्रत्येक प्रोजेक्टला सपोर्ट कायम तिचा आहे. एखादा प्रोजेक्ट करायचा असला तर मी तिच्याशी चर्चा करतोय, आपल्याला एक प्रोजेक्ट करायचा आहे, चालू करायचा आहे. आता देखील नवीन एक डोक्यात माझ्या गेले महिना जर एक प्रोजेक्ट आहे, ते देखील तुम्हाला पुढच्या महिन्यात मी सांगेन. चालू झाल्यानंतर मी सांगतो आपल्याला. कारण मी तिच्याशी चर्चा करत असतोय, आपल्याला
वेगवेगळ्या गोष्टीत जायचं आहे आणि तिचा मला कायमच सपोर्ट आहे. आणि अतिशय हाच धरा सयाजीज हॉटेलचा प्रोजेक्ट हा तिनंच माझ्या मागे लागले ते प्लॉट घ्यायला. आणि तुम्ही सहज काही गोष्टी चर्चा होता म्हणजे प्लॉट द्यायचा घेऊन टाका म्हणजे लगेच ताबडतोब घ्या आणि लगेच सयाजी स्टार्ट झाला. तिचा जो सपोर्ट होता पॉझिटिव्ह नेस होता की आणि मला कायमच चर्चा झाली की ती शांत बसली की लगेच मला सांगते मी करा काय. तिचं म्हणजे राजकारणात नाही किंवा ते कॉलेजमध्ये पण कधी येत नाही. घर फॅमिली आणि मला आणि मुलं नातवं एवढंच तिचं काम असते. पण तो सपोर्ट आणि कायम तिचं सपोर्ट हा महत्वाचा लागतो घरातून फॅमिलीचा. तो मला नक्कीच आयुष्यभर मला मिळत आलेला आहे. बाकी आता तुम्ही कौटुंबिक तुम्ही कधी सिनेमाला जाणं किंवा हे बाकी ह्या गोष्टी कशा करता किंवा त्या आवडी काय आहेत तुमच्या आवडी निवडी? छंद मूवीला मला जायला आवडतात तिला जायला आवडतात ती तिथे जातात. परंतु आमचं एक सर्वात महत्वाचं मी दररोज संध्याकाळी 30 वर्ष 32 वर्ष विचार जर केला कोल्हापूरमध्ये असताना आम्ही दोघं कायम तो 1 तास 1.25 तास दररोज संध्याकाळी 9 ते 10 फिरतोय आम्ही गाडीतून. म्हणजे कधी चुकवलेलं नाही. लग्नापासून जर 30-35 वर्ष मी आणि मिसेस गाडी चालून सिटी मधला राऊंड दररोज घेतोय. दररोज संध्याकाळी 8 वाजता जेवण झालं की आम्ही एक राऊंड मग कुठे कन्स्ट्रक्शन आमचं चालू असते कुठं हॉस्पिटलला जाणं गाडीतूनच एक राऊंड आमचा आणि गप्पा मारत होतो 1 तास. मग मुलं पण ऋतू बसते मागं मग आईस्क्रीम खा म्हणजे फिरणं आमचं हे रुटीन ठेवलेलं आहे. ते दररोज डेली आमचे राऊंड आहे तेवढं ते त्यामुळे 1 तास 1.5 तास आपण फॅमिलीला पण देऊ शकतो आणि वेळ देता येईल आणि फॅमिली अटॅचमेंट मला सगळ्यात जास्त आहे. म्हणजे कोल्हापूरच्या संस्थात्मक विकासाबरोबर इथं म्हणजे चांगलं मॅनेजमेंट कॉलेज व्हावं, इथली विद्यार्थ्यांची संख्या वाढावी, इथलं त्यामुळे अर्थकारणाला गती मिळावी, त्याचबरोबर एकूण कोल्हापूरच्या विकासाला सुद्धा गती मिळावी या संदर्भातल्या खूप योजना तुमच्या आहेत. त्या सगळ्या योजना लवकरात लवकर म्हणजे मार्गी लागवत त्या पूर्ण होत आणि इथल्या विकासाला गती मिळावं अशा शुभेच्छा देतो. आणि तुम्ही इथं आलात त्याबद्दल महाराष्ट्र दिनमानच्या वतीनं तुमचे आभार मानतो. मला विजयराव तुम्ही बोलवलं आणि माझ्या एवढं ऐकून घेतलं मला बोलायची संधी दिली. पण ते नक्कीच या 3-4 वर्षामध्ये जेवढी काही चांगली डेव्हलपमेंट करता येईल आपण सगळीजण मिळून आपण करूया या निमित्ताने. थँक्यू.